हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी उमा. कशा आहात सर्वजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि या ठिकाणी बघा, आज मी छान असे पॉकेट्स बनवत आहेत. व्हेजिटेबल पॉकेट्स आहेत. हे तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही करू शकता. हे मी डब्यासाठी देणार आहे. अगदी घरात असणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्याच मी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये मी कांदा, शिमला, तोंडली आणि कोबी टाकलेला आहे. तुमच्याकडे अजूनही कुठल्या भाज्या असतील तरी तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. अतिशय पौष्टिक होतो हा पॉकेट आणि 100% संपून येतो. ही मी गॅरंटी देऊ शकते तुम्हाला, कारण खरंच सुंदर लागतो हा. आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, तुम्हाला हवं असेल तर तिखट टाका. मी या ठिकाणी लसणाची घरगुती केलेली चटणी टाकलेली आहे. तुम्ही ऑरिगॅनोसुद्धा टाकू शकता. साधारण एक 70-80% मी जी चपाती आहे ती भाजून घेतलेली आहे. नेहमीसारखीच चपाती करून घ्यायची आहे आणि 70-80% भाजायची आहे, कारण की पॉकेट्स केल्यानंतर आपण परत तिला शेकून घेणार आहोत. मग ते आपल्याला व्यवस्थित फोल्डही करता आली पाहिजे आणि परत शेकल्यानंतर जास्त करपली पण नाही पाहिजे, म्हणजे चांगली लागली पाहिजे. म्हणून आपल्याला तेवढीच भाजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा, आपण ह्या चपात्या आहेत ना, त्या आधी एक दोन केल्या तरी चालतील. कारण काय होतं, जेव्हा ती मऊ असते ना तेव्हा ती चांगली फोल्ड होते आणि गरम असते ना ती, त्याच्यामुळे ती चिकटून पण राहते. थोडंसं प्रेस करायला लागतं. ही एक टिपच आहे बरं का. कारण थंड झाल्यानंतर तेवढं गोष्टी मूव होतात, पण तेवढं चिकटून राहील असं नाही सांगू शकत आहे. कारण वाफ असते तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये चांगलं बाइंडिंग होतं. म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही करा. तर आता बघा, ही चपाती चांगली मी दाबून भाजून घेतलेली आहे. साधारण 80%च भाजलेली आहे. आता याच्यावरती ह्या भाज्या मी टाकून घेते. तर या मी 2 प्रकारचे पॉकेट्स करून दाखवणार आहे तुम्हाला मी आज. आणि तुम्ही बघा, आता हा 1 नंबरचा पॉकेट चालू आहे. याच्यामध्ये मी ॲज इट इज त्या भाज्या आहेत ना त्या टाकून घेतलेल्या आहेत. तुमची चपाती किती मोठी आहे आणि तुम्हाला किती भाज्या टाकायच्या त्या हिशोबाने तुम्हाला तो अंदाज घ्यायचा आहे. तसंच बघा, याचा चपातीचं पॉकेट जसं बनवते ना तसं आपण रोल पण करू शकतो, समोसा करू शकतो, वेगवेगळे आकार देऊ शकतो. मुलांना वेगवेगळे आकार ना अट्रॅक्ट करतात. आणि सांगायचं म्हणजे काय, याच्यावर बघा मी चीज टाकलेलं आहे, त्यामुळे अतिशय सुंदर लागणार आहे हा रोल. म्हणजे लहानांनाच काय, मोठ्यांनासुद्धा आवडेल असं सुंदर म्हणजे पॉकेट होणार आहे हे. तर काय होतं, माझी मुलं ना मला रोज विचारतात की आई आज डब्याला काय देणार आहे म्हणून. आणि जर त्यांच्या आवडीचं नसेल ना, त्यांचं तोंड पडतं चक्क. मग आपण आणि डबा माघारी आल्यानंतर आपल्याला किती वाईट वाटतं ना, अरे आज खाल्लंच नाही यांनी, असेच आले. आणि त्यांना म्हणजे ही सवय चांगली नाही आहे खरं, हे मलाही कळतं, पण काय करणार, आईचं मन आहे ना, राहत नाही. मग असं वाटतं की काहीतरी बाबा खायला पाहिजे. मग एवढ्या सकाळी सकाळी गडबडीतसुद्धा अशा काही गोष्टी केल्या की मुलं खातात आणि डबे जेव्हा संपून आणतात तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं समाधान होतं. म्हणून मलाही अशा काही गोष्टी ट्राय कराव्या लागतात. आणि तसंही मला कुकिंग करायला खूपच आवडतं. माझी हॉबी आहे ही. म्हणून मी नवीन गोष्टी ट्राय करते आणि माझ्या मुलांनाही त्या आवडतात. मग त्याच्यातून आपल्यालाही समाधान मिळतं आणि त्यांनाही छान वाटतं. तर बघा, आता हा जो पॉकेट आहे ना तो छान मी असं भाजला आहे मध्यम आचेवरती. आणि याच्यावरती ना मी आता तूप टाकून घेणार आहे. तुम्ही तूप किंवा बटर टाकू शकता. तेलाच्या ऐवजी मी सांगेल तुम्हाला तूपच टाका. काय होतं की त्याच्यामुळं त्याची पौष्टिकता अजून वाढते. तर तूपही असं खाल्लं जात नाही. मग हे असं छान कुरकुरीत होतं. गरम तर खूपच छान होतं. डब्यामध्ये तेवढा हा क्रिस्पी राहील असं नाही, पण ठीक आहे. जर तुम्ही गरम गरम घरामध्ये ट्राय केलं ना ह्या गोष्टी, बघा तुमची कुठली सुक्की भाजी केली त्याच्यात 3-4 भाज्या ॲड केल्या आणि विदाऊट मसाले, असं छान अगदी 20-30%च शिजवून घ्यायच्या. काही वेगळ्या भाज्या असतील तर, आजच्या तर मी भाज्या अजिबातच शिजवून घेतलेल्या नाही आहेत. आणि बघा, ही दुसरी मी चपाती घेतलेली. आता मी हा दुसरा प्रकार दाखवते. याच्यामध्ये मी मेयोनीज आणि टोमॅटो केचप टाकून घेते आणि ते स्प्रेड करून घेणार आहे. म्हणजे 1 नंबरप्रमाणे पण तुम्ही पॉकेट करू शकता आणि 2 नंबरप्रमाणे पण करू शकता. आणि मग जर मेयोनीज आणि केचप असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चीज नाही टाकलं तरी चालेल. आणि चीज म्हणजे चालू शकतं, म्हणजे त्याचा क्यूब चालू शकतं. जे माझ्याकडं ते पॉकेट टाईप होतं ते चालू शकतं. डिपेंड, जसं तुमच्याकडे आहे तसं तुम्ही टाकू शकता. किंवा आपल्याकडे लोणी वगैरे जरी असेल ना, तरी ते लोणी वगैरे जरी तुम्ही लावलंत ना चपातीला आणि यातून असंच काही गोष्टी ट्राय केल्या, केचप वगैरे, तरी मुलांना आवडेल आणि त्यानिमित्तानं त्या गोष्टी खाल्ल्या पण जातील. तर तुम्ही नक्की ट्राय करा या गोष्टी. तुम्ही जर का माझ्या व्हिडिओ
पहिल्यांदाच बघताय किंवा आधीपासून बघत आहात पण सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. एवढा वेळ काढून माझा तुम्ही व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. व्हिडिओ कसा वाटतोय, तुम्हाला उपयोगी आला का, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, माझ्या व्हिडिओजमध्ये अजून काही चेंजेस हवेत का, तर नक्कीच मला सांगा. आय विल ट्राय की मी बदल करेल त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी बघा मी हे फोल्ड करून घेते आहे. माझी डब्याची गडबड आहे त्यामुळे माझे हात पण पिठाचेच आहे. त्याच्यात माझा शूट चालू आहे, थोडी गडबड चालू आहे. हा फोल्ड व्यवस्थित झाला नाही आहे म्हणून मी तो परत काढला आहे आणि परत मी हा लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे केलं बघा. तुम्ही असा सुद्धा हा ओपन ठेवून पण करू शकता बरं का. आणि पोळी पूर्ण भाजलेली असेल ना म्हणजे चपाती तुमची, तर तुम्ही रोल पण करून मुलांना देऊ शकता. नक्कीच मुलांना आवडेल. गाजर, शिमला, बीट असेल तुमच्याकडे, अगदी भेंडी पण थोडीशी एक 30-40% भाजून घेऊन सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे भरपूर भाज्या तुम्ही ह्याच्यात टाकू शकता. अगदी पराठा जरी असेल ना, म्हणजे मेथीचा पराठा असेल, कोबीचा पराठा असेल, म्हणजे शक्यतो मी म्हणेन की पालेभाज्यांचा, तरी तो अशा चपातीच्या ह्याच्यामध्ये पालकाचा वगैरे असेल तर तो करून प्लस त्याच्यामध्ये आपण पण ह्या ॲडिशनल भाज्या देऊनसुद्धा मुलांना देऊ शकतो. म्हणजे खरंच खूप छान ट्रिक आहे आणि मला खात्री आहे 100% मुलांचा डबा संपून येणारच. एवढा छान होतो, मोठ्यांनासुद्धा आवडेल. असं अगदी मुलं एका वेळेला हे 2-2 खातात. म्हणजे 2 पोळ्या खाल्ल्यासारखं आहे आणि भाजी भरपूर खाल्ली जाते. यामुळं या पद्धतीने बघा किती आकर्षक दिसतात. आणि हे आकर्षक शेप असले ना की मुलांना अजून ते अट्रॅक्ट होतात गोष्टी. या पद्धतीने चला तर परत भेटूया अशा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. परत भेटूया. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू